पुढची बातमी लातूरमधून। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीला महापूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली। त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मात्र या नुकसानाला पाटबंधारे विभाग सुद्धा तितकाच जबाबदार आहे। मांजरा नदीवरील 5 बॅरेजवरील 10 दरवाजे हे नादुरुस्त असल्यामुळे ते उघडले न गेल्यामुळे मांजरा नदीला पूर आल्याचा आरोप केला जातोय। तर चिंचोली परिसरातली सगळी दृश्य आपण बघतोय। पूर ओसरलेला आहे, मात्र वेदना अजून तशाच आहेत, कारण या आलेल्या पुरामुळे सगळं होत्याचं नव्हतं झालंय। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, शेती खरडून निघाली आहे, माती वाहून गेलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं यात अतोनात नुकसान झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मांजरा नदीला पूर आलेला होता आणि या सगळ्या पुरामध्ये जे काही होतं, जे काही शेती होती ती सुद्धा खरडून निघालेली आहे। घरामध्ये पाणी शिरलं, गृहोपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, पिकं उद्ध्वस्त झाली। पूर ओसरलाय, मात्र वेदना देऊन गेलेल्या वेदना कायम आहेत। नेहमी दुष्काळाच्या छायेत असलेला मराठवाडा यावेळी वेगळ्याच संकटाला तोंड देतोय। मी आता ज्या शेतामध्ये उभा आहे त्या शेताची जर आपण परिस्थिती बघितली तर अतिशय भयंकर अशी ही परिस्थिती आहे। कधी काळी दुष्काळाच्या नावाने ओळखला जाणारा हा मराठवाडा यावर्षी परतीच्या पावसाने मात्र अक्षरशः हाहाकार माजवलाय। चहूकडं मराठवाड्यामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय, तर बऱ्याच ठिकाणी जमिनी देखील खरडून गेल्या। मी चिंचोली परिसरामध्ये आहे। नेहमी दुष्काळाने ग्रस्त झालेला हा तालुका आणि हा परिसर यंदा मात्र ओल्या दुष्काळाला तोंड देतोय। कधी एक टाइम कोरडा दुष्काळ आम्हाला परवडला, पण ओला दुष्काळ नको असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। कारण आता आभाळामध्ये ढग जरी दाटून आले तर शेतकऱ्याच्या पोटामध्ये संकटाचा गोळा उभा राहतोय। कारण हा कधी बरसणार आणि आमचे संसार पुन्हा एकदा रस्त्यावर येणार अशी त्यांना भीती वाटू लागते। काही शेतकरी माझ्या सोबत आहेत ज्यांचं शेतीचं नुकसान झालंय। त्याचं किती नुकसान झालंय आणि कसा हा पाऊस होता? भयंकर पाऊस होता। हे आमचं क्षेत्र जवळजवळ 1.5 एकरभर मका पाण्यानं सगळे येऊन गेलेले। संपूर्ण शेती पाण्याखाली गेली, काही ठिकाणी खरडून देखील निघाली। काय स्वप्न या शेती पिकाच्या मालावरती येणाऱ्या पैशातून बघितलं होतं? स्वप्न येणारं शिक्षण, मुलांचं ठिबक करासाठी येणारं 2 पैसे येतील, आता 2 पैशावर आपण काहीतरी करू बा असं वाटलं होतं। पण 15, 16, 3 दिवस अतिवृष्टी म्हणजे एकदम सांगता बी येत नाही आणि आजपर्यंत असं पाणी पडलेलं बी नाही। अक्षरशः आम्हाला 1 रुपयाचा बी या निसर्गाने काहीच ठेवलेले नाही। पंचनामे कुठेही नाही, त्याला फोन केला तर सांगतात पंचनामे करणार आहे, पण आजपर्यंत आमच्या बांधावर कोणीही आलेली नाही। काय सांगतात पंचनामे अधिकारी, काय म्हणतात किती नुकसान मिळेल का? आमच्या आता कपाशी मका त्याला विचारलं की बा आम्हाला काय भेटणार, ते म्हणू लागले की बा तुमची घर वाहून जरी गेले तर तुम्हाला 5,000 रुपये भेटणार। मग आम्ही हे दृष्टिकोन कोणाकडे सांगावं? शासनाला याची कोण दखल देणार? आज जे आमच्या डोळ्यातून जे हे येत आहे हसू, ते आम्हाला एकदम म्हणजे बोलण्याची हेच नाही राहिली। आता त्यावर आलाय किती लवकर नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, पंचनामे व्हायला पाहिजे। दिवाळीचा सण काय आला, आमचा तर दिवाळं निघलाय। इतक्या शेतकऱ्याचे नुकसान झालेली आहे की आतापर्यंत आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं वर्षभरातून की आम्ही मुलांचं शिक्षण असं करू किंवा तसं करू, पण आज कवडी मोल आमच्या जमिनीची माती झालेली आहे। मालाची तर झालेलीच आहे, पण जमिनीची सुद्धा माती झालेली आहे। आणि गव्हर्नमेंट मोठमोठ्या उद्योगधंदेवाल्याला माफ करतात आणि शेतकऱ्याला नुसतं नुकसान भरपाई आणि कर्जमाफी सुद्धा अजून केलेली नाही आहे। असंख्य प्रश्न आहे आणि उत्तर फक्त एकच आहे, कष्टकरी गोरगरिबांचं मायबाप म्हणून ओळखल्या जाणारं सरकार मदत कधी देणार हीच एक मागणी शेतकऱ्यांची आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।